नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी वजे मॅडम। आज आपण काय करूया, 10वी सीबीएसई चं जे पुस्तक आहे मॅथ्सचं, त्याच्यामध्ये एक लेसन आहे कोऑर्डिनेट ज्योमेट्री। त्याच्यामधला एक क्वेश्चन आपण बघणार आहोत। याच्या आधीच्या व्हिडिओ मध्ये पण आपण कोऑर्डिनेट ज्योमेट्री मधला एक क्वेश्चन बघितलेला आहे। हा लेसन जसा 10वी सीबीएसई बोर्डच्या पुस्तकामध्ये आहे तसा तो 10वी महाराष्ट्र बोर्डच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे। तर त्याच्यामधला एक क्वेश्चन बघूया। आता क्वेश्चन काय आहे बघा, डिटरमाइन म्हणजे ठरवा किंवा सांगा इफ द पॉइंट्स। आता हे 3 पॉइंट्स दिलेले आहेत। हा पहिला पॉइंट आहे, हा दुसरा आहे आणि हा तिसरा आहे। तर हे पॉइंट्स कोलिनियर आहेत किंवा नाहीत हे आपल्याला ठरवायचं आहे। तर मी परत एकदा सांगते आहे की तुम्ही काय शिकत आहात। तर हा ग्राफ पेपर आहे। त्या ग्राफ पेपर वरती तुम्हाला माहिती आहे एक्स आणि वाय ऍक्सिस असं आपण ड्रॉ करतो आणि ते 4 क्वाड्रंट आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ। तर त्या प्रत्येक क्वाड्रंट मध्ये एक पॉइंट आहे, त्याचबरोबर ऍक्सिस वरती एक पॉइंट आहे। तर हे असे हे पॉइंट्स एक ग्राफ पेपर वरती असलेले पॉइंट्स आहेत आणि हे पॉइंट्स कोलिनियर आहेत किंवा नाहीत हे आपल्याला बाय कॅल्क्युलेशन डिसाइड करायचं आहे। आता जर का हा पॉइंट ग्राफ पेपर वर आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल हा इथे फर्स्ट क्वाड्रंट हे एक्स कोऑर्डिनेट 1 आला आणि वाय कोऑर्डिनेट 5 आला, तर साधारणपणे ए पॉइंट हा जो पॉइंट आहे हा इथे असणार आहे ग्राफ पेपर वरती। तर असे तिन्हीच्या तिन्ही पॉइंट्स आहेत, तर ते आपल्याला आता फाइंड आउट करायचे। मग मी काय करते, हे जे पॉइंट्स आहेत यांना आपण नावं देऊयात। पॉइंट ए म्हणूयात 1, 5। तर 1, 5 काय आहे, एक्स कोऑर्डिनेट 1 आहे आणि वाय कोऑर्डिनेट 5 आहे। तर त्याला आपण नंबर देऊयात। हा एक्स आहे, हा वाय आहे 1, हा झाला 5। दुसरा पॉइंट घेऊयात बी 2, 3। हा एक्स 2 आणि वाय 3। सी पॉइंट घेते ना -2, -11। याचा एक्स आहे -2 आणि याचा वाय आहे -11। आता बघा इथे प्रत्येक जो पॉइंट आहे त्याचा मी काय केला, एक्स लिहिला, वाय लिहिला, एक्स लिहिला, वाय लिहिला, एक्स लिहिला, वाय लिहिला। मग काय होऊ शकतं, क्वेश्चन सॉल्व्ह करताना ते कन्फ्युजन होऊ शकतं। म्हणून या एक्स ला नंबर 1 म्हणूया, याला 2 म्हणूया, त्याला 3 म्हणूया, याला 1 म्हणूया, त्याला 2 म्हणूया, याला 3 म्हणूया। आता हे कोलिनियर आहेत की नाहीत हे डिसाइड करण्यासाठी आपल्याला आधी प्रत्येक 2 पॉइंट मध्ये की डिस्टन्स काय आहे ते माहिती असलं पाहिजे। तर पहिल्यांदा आपण काय करूया, बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स ए बी जे आहे ते ए बी डिस्टन्स आपण फाइंड आउट करूयात। बघा आता डिस्टन्स ए बी, तर डिस्टन्स फॉर्म्युला काय सांगतो की ज्या 2 पॉइंट्स मधलं डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे त्या दोघांच्या एक्स कोऑर्डिनेट मधला डिफरन्स त्याचा स्क्वेअर आणि त्याच दोघांच्या वाय कोऑर्डिनेट मधला डिफरन्स त्याचा स्क्वेअर। आता हा x2 - x1 स्क्वेअर, y2 - y1 स्क्वेअर हा सिक्वेन्स समजा जर का तुम्ही x1 - x2 झाला तरी सुद्धा तुमचा आन्सर चुकीचं येणार नाही। x2 किती आहे 2 मायनस x1 आहे 1, y2 3, y1 आहे 5। 2 - 1 झाला 1 चा स्क्वेअर प्लस 3 - 5। जेव्हा दोघांचं साइन वेगळं वेगळं आहे तेव्हा तिथे आपण करतो सबट्रॅक्शन आणि ग्रेटर नंबरचा साइन देतो। ग्रेटर नंबर आहे 5 त्याचा स्क्वेअर। आता हे 1 चा स्क्वेअर 1 आणि 2 चा स्क्वेअर 4। आन्सर आलेलं आहे 5। डिस्टन्स ए बी हे आलेलं 5, याला नंबर देते 1। आता मी काय करेन, याच फॉर्म्युलाने डिस्टन्स बी सी मी फाइंड आउट करेन। डिस्टन्स बी सी साठी बी आणि सी चे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट x3 - x2 स्क्वेअर प्लस y3 - y2 स्क्वेअर। x3 किती आहे
-2 तू घ्यायचा छोट्या ब्रॅकेट मध्ये, मायनस x2 किती आहे 2 प्लस y3 -11 -3 होल स्क्वेअर. आता हे काय होणार आहे -2 -2 आणि हे झालं -11 -3. तर इथे जसं दोघांचं साइन वेगळं वेगळं आहे तसं सबस्ट्रॅक्शन करायची, तसं दोन्ही नंबरचं साइन सेम असेल तर ऍडिशन करायची. तर मी इथे ऍड केलं पण दोघांचं साइन काय आहे मायनस आहे म्हणून माझ्या आन्सरला साइन येणार आहे मायनस. तसंच इथे येईल 14 स्क्वेअर केला -4 चा स्क्वेअर केला आला 16, 14 चा स्क्वेअर आला 196. हे दोघं काय करायचे ऍड करायचे. 6 + 6 12 कॅरी 1 9 + 1 10 + 1 11 212. हे झालेलं आहे डिस्टन्स BC. आता काय आहे हा पूर्ण क्वेश्चन तुम्हाला समजण्यासाठी एकाच वेळेला AB BC AC हे तिन्ही पण डिस्टन्स काढले पाहिजेत. असं का बरं, हा A पॉइंट आहे, हा B पॉइंट आहे, हा C पॉइंट आहे. हे कोलिनियर आहेत की नाही बघण्यासाठी डिस्टन्स AB काढलं, डिस्टन्स BC काढलं. आता काय काढायला हवं डिस्टन्स AC. आता डिस्टन्स AC इज इक्वल टू काय A आणि C x कोऑर्डिनेट y कोऑर्डिनेट काय आहे बघा x3 - x1 स्क्वेअर प्लस y3 - y1 स्क्वेअर. x3 म्हणजे किती आहे -2 मायनस x1 किती आहे 1 प्लस y3 -11 मायनस y1 5 स्क्वेअर. मी काय सांगितलं इथे काय लिहिणार आपण -2 -1 आणि इकडे लिहिलं -11 -5. हे झाले -3 चा स्क्वेअर प्लस हे झाले -16 चा स्क्वेअर. इथे हे साइन करणं गरजेचं आहे, माझ्याकडे जागा कमी पडते इथे. तर हा झाला 3 चा स्क्वेअर झाला 9 प्लस 16 चा स्क्वेअर झालेला आहे 256. या दोघांना आपण ऍड करूयात. इथे आन्सर आलेला आहे 265. आता होतं काय तर पॉइंट्स आर कोलिनियर असा जो प्रश्न आहे तर त्या प्रश्नाच्या मागे कन्सेप्ट काय आहे तर तुम्ही 3 ह्याचे डिस्टन्सेस फाइंड केले. तर पॉइंट केव्हा कोलिनियर असतात तर जे 3 तुम्ही डिस्टन्स फाइंड आउट केलेले आहेत त्यापैकी कोणत्या तरी दोघांचं डिस्टन्स हे एकाच्या डिस्टन्स इतकं यायला हवं. म्हणजे उदाहरणार्थ डिस्टन्स AC हे डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स AC इतकं यायला हवं. लक्षात येतंय. तर मग विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो पॉइंट्स कोलिनियर आहेत की नाही कसं डिटरमाइन होतं तर पहिल्यांदा डिस्टन्स फाइंड आउट करायचंय आणि मग नंतर शोधायचंय की कोणाचं तरी दोघांचं डिस्टन्स एकाच्या बरोबर आहे का. तर इथे मला आता अगदी मी ह्याला समजा स्प्लिट जरी केलं 5 5 = 21 आणि 5 3 = 15 तरी सुद्धा काय होत आहे हे 265 काही स्प्लिट होत नाही. तर त्यामुळे इथे मला काय दिसतंय की कोणताच डिस्टन्स एकमेकाशी इक्वल नाही. इक्वल नसेल तरी हरकत नाहीये पण कुठलाही दोघांची ऍडिशन एका इतकी येत नाही. म्हणून मी काय म्हणणार आहे की पॉइंट्स ABC. आता पॉइंट्स ABC असं म्हणणं चुकीचं आहे कारण ABC हे काय केलंय आपण दिलेलं नाव आहे. प्रश्न काय विचारलाय की हे पॉइंट्स कोलिनियर आहेत का तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे की हे पॉइंट्स कोलिनियर नाहीत. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो डिस्टन्स फाइंड आउट केल्यानंतर पॉइंट्स आर कोलिनियर ऑर नॉट हे कसं डिसाइड करायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर परत एकदा सांगते की व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि माझा चॅनल आहे YouTube चॅनल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.